परक्या फणसाविषयी सविस्तर व्हिडिओ मी दुसरा बनवलेला आहे, तो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. आता असे गरे काढल्यानंतर आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. तर आज आपल्याला बनवायचा आहे खास मधुमेही खाऊ शकतील असा पदार्थ. कारण आंब्या फणसाचे भरपूर पदार्थ गोड केले जातात आणि मग डायबिटीस असेल तर त्यांना ते पदार्थ खाता येत नाहीत. तर त्यांच्यासाठी हा स्पेशल पदार्थ आहे असं समजा. आणि नुसते मोठेच नाही तर लहान मुलंसुद्धा जाता येता खाऊन संपवतील पटापट. इतकं आणि करायलाही सोपं आहे एकदम. तर असं छानसं आपण काहीतरी खायला करूया. स्नॅक्समध्ये सुद्धा आपण खाऊ शकतो, पोटभरीसाठी म्हणून सुद्धा आपण खाऊ शकतो. तर बनवायला सुरुवात करायच्या अगोदर तुमचं या चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. स्वरूप छंदकलेला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तो व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा पदार्थ लगेचच बनवू शकता. तर आपण आता जे फणसाचं बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणार आहे ही चटणी. आणि ही चटणीसाठी इथे मी नारळ घेतला आहे, तर ओल्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतले आहेत, मिरच्या, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घेतला आहे. आणि हे जे पाणी आहे ते नारळाचंच पाणी आहे. नारळ फोडल्यानंतर पाणी घेतलं आणि ते गाळून घेतलेलं आहे. तर ही चटणी बनवत असताना यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि ह्या साहित्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि छानशी वाटून घेतलेली आहे मीठ. यामध्ये फोडणी वगैरे काही घालायची गरज नाही आहे. ही चटणी अशीच खायची आहे. तर मग आता फणसाचं काय करायचं, तर ज्या आठळ्या काढून आपण बाजूला केल्या आणि गरे घेतले, तर त्याच्यात आठळ्याची सालसुद्धा आपल्याला बाजूला काढायची आहे. हे पण तो प्रत्येक गरा आपल्याला बघायचा आहे. आणि मग असे गरे आपण क्लीन करून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. थोडंसं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचे. मस्त मऊशार होतात. छान तुम्ही बघू शकता इथे पेस्ट अतिशय सुंदर मऊ झालेली आहे. पण त्याच्यामध्ये जराही किंचित पाणी घालायचं आणि सरसरीत करून घ्यायची. त्यासाठी हे व्यवस्थित या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं. काही गऱ्याचा कुठे छोटासा तुकडा वगैरे राहिला असेल तर तो तुम्ही काढून टाकू शकता किंवा त्याच्यात असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. तर या पद्धतीनं हे सगळं आपण पाणी घातलेलं व्यवस्थित सरसरीत जरा मिक्स करून घ्यायचं. आता मी तुम्हाला हे मुद्दामून पेस्ट दाखवते. किती मऊ पेस्ट आहे बघा, मस्त झालेली आहे मिक्सरमध्ये. आपण ही चाळणीवर सुद्धा तयार करू शकतो. पुरण जसं आपण बनवतो त्या पद्धतीनं चाळणीवर गरे संपूर्ण अशाच पद्धतीनं फिरवत राहायचं, म्हणजे चाळणीच्या खाली गर बारीकसर होऊन आपल्याला मिळतो. तर तुम्ही कसंही पद्धतीने करू शकता, चाळणीवर करू शकता किंवा मिक्सरमध्ये वाटून करू शकता. तर यामध्ये आता मी हे सैंधव घातलेलं आहे आणि हे पण सैंधव मी त्या गरामध्ये मिक्स करून घेतलं आहे, कारण कुठे मीठ कमी जास्त होऊ नये म्हणून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी हे तांदळाचं पीठ घालते आहे. तर इथे कुठच्याही प्रमाणात आपल्याला असं म्हणता येणार नाही की इतके कप पीठ घ्यायचं आहे किंवा इतके कप गर आहे तर त्याला पीठ इतकं लागेल असं काही म्हणता येणार नाही. जेवढा गर आहे त्याच्यामध्ये बसेल एवढं पीठ घालायचं, कारण हे छान मळून घ्यायचं आहे. तर ते व्यवस्थित कोरडं होईपर्यंत, म्हणजे पोळीचं पीठ किंवा आपण घारग्यांसाठी पीठ बनवतो तर तसंच व्यवस्थित मळून गोळा तयार होईल इतपत ह्यामध्ये पीठ घालायचं आहे.
ओलसर वाटत असेल तर थोडं थोडं पीठ घालून, शक्यतो खूप घट्ट नाही पण तरी व्यवस्थित गोळा तयार झाला पाहिजे. याप्रमाणे हे आपण मळून घ्यायचं. गरे खायला तर आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतात, पण आंब्यासारखं आपण येता जाता गरे खाऊ शकत नाही, कारण फणस कापावा लागतो, मग ते गरे काढावे लागतात. म्हणजे तो एक प्रकारचा कार्यक्रमच होतो, छोटासा कार्यक्रम होतो. तर मग असे पदार्थ आपण जर करून खाल्ले ना तर त्याची खूप आपल्याला छान आस्वादही घेता येतो आणि मजाही वाटते. आता इथे बघा, हे पीठ आता व्यवस्थित हवंय तसं झालेलं आहे. तर याच्यात आता मी पीठ जास्त घालणार नाही आहे. मला जसं हवंय तसं हे झालेलं आहे. तर आता याला तेल लावायचं आणि पुन्हा हे सगळं मळून घ्यायचं. छान मळून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर याचे या पद्धतीनं गोळे तयार करायचे. आपल्याला केवढे हवे आहेत त्याप्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे. मी इथे हे आता सगळे गोळे तयार करून घेते, म्हणजे मग पुढे पटापट आपल्याला याचे वडे थापता येतील. यामध्ये आता हे जे पीठ तयार केलं आहे त्यामध्ये मिरची, आलं, लसूण वगैरे असं मी काहीही घातलेलं नाही आहे. याचं कारण चटणीमध्ये पुदिना आहे, कोथिंबीर आहे आणि थोडंसं जिरं पण आहे. खूप प्रकारचे स्वादही आपल्याला उपयोगी नाही आहेत, कारण आपल्याला खरं तर फणसाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून इथे आहे तसाच फणसाचा स्वाद तसाच ठेवायचा. तर आता याचे वडे कसे थापायचे हे मी आता 2-3 प्रकार करून दाखवणार आहे. तर इथे मी पोळपाटाला तेल लावून घेतलेलं आहे आणि याप्रमाणे पोळपाटावर नुसतं थापून घ्यायचं. तेल लावायचं आणि थापून घ्यायचं. आपण तळहाताच्या या बाजूने सुद्धा वडा थापू शकतो. खूप सुंदर होतो थापून. बोटानेच थापलं पाहिजे असंही काही नाही. आपल्याला जसं जमतं किंवा जे करायला सोपं वाटतं त्याप्रमाणे आपण करायचं. गोळ्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित तेल लावायचं आणि वडा थापून घ्यायचा. आता असं ताटात ठेवलं आहे. आता मी तुम्हाला हा दुसरा प्रकार दाखवते. आता तेल कमी लावल्यामुळे हे असं चिकटतं आणि मग आपल्याला तो काढता येत नाही. तर असं जर काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं, पुन्हा हे सगळं काढून घ्यायचं आणि जरा तेल 2 बोटं जास्त लावायचं, म्हणजे पोळपाटाला तो चिकटत नाही. या पद्धतीनं पुन्हा आता त्याचा गोळा छान करून घ्यायला पाहिजे, कारण तेल पण लागलंय त्याला. असं दोन्हीकडून तेल लावून घ्यायचं गोळ्याला आणि छान थापून घ्यायचा. आता हा अजिबात चिकटणार नाही पोळपाटाला. तुम्ही बघू शकताय, हे व्यवस्थित थापून पण झाला आणि हा काढून पण झाला. या पद्धतीनं असे ताटामध्ये हे सगळे गोळा करून ठेवायचे. आता मी आणखीन एक प्रकार दाखवणार आहे. इथे तुम्ही असं दूध पिशवी किंवा कुठचंही प्लॅस्टिक घेऊन त्याच्यावर तेल लावून सुद्धा वडे थापू शकता, किंवा दुसरा हा प्रकार मी दाखवते पाण्याचा. पाणी लावले प्लॅस्टिकला आणि त्याचबरोबर तो गोळासुद्धा मी पाण्यात बुडवला, अर्धा बुडवला आणि नंतर पाणी त्याला सगळ्या गोळ्याला लावून घेतलं आणि या पद्धतीनं प्लॅस्टिकवर थापायचा. फक्त एवढंच करायचं की हे पाणी लावलेले जे वडे आहेत ते लगेचच तळणीमध्ये सोडायचे नाहीत, कारण मग अंगावर तेल उडण्याची शक्यता आहे. तर आता मी पुन्हा एकदा दाखवते. पाण्यात असा बुडवून घेतला
आणि आपण या पद्धतीनं थापून घेतला. उलटा पालटा करून आपण थापून घ्यायचा. वडा नेहमी सगळ्या बाजूनी एकाच लेवलचा असावा लागतो. जाड पातळ करायचं नाही, किंवा मध्ये जाड आणि बाजूने पातळ, किंवा बाजूने जाड आणि मध्येच पातळ असं काही करायचं नाही. सगळ्या बाजूनी एकाच लेवलचा पाहिजे. खूप जाड पण नको आणि पातळ पण नको, म्हणजे तो छान फुगतो, छान खुसखुशीत पण लागतो आणि खायलाही बरा लागतो. अगदी पुऱ्या आपण पातळ करतो आणि वडे जरासे जाडसर असतात. या पद्धतीनं सगळे वडे थापून घ्यायचे. बघा कसे छान झालेत थापून. अशा पद्धतीने सगळे थापून घ्यायचे. म्हणजे हे आता पाणी लावलेले जे आहेत वडे, ते तळणीत घातल्यानंतर तेल उडणार नाही. तर आता हे हळूहळू करून आपण तळणीत सोडायचा. एक काढायचा वेळ जेव्हा होते त्यावेळेला दुसरी लगेच वडा घालायचा. वडा तेलात घातला की तसाच ठेवायचा. मग तो तरंगतो आणि तरंगल्यानंतर त्याला एकदा उलटायचं. असं उलटून झाल्यानंतर तो वडा फुगायला लागतो. मग पुन्हा उलटायचं. अशा पद्धतीनं टम्म फुगलेले हे फणसाचे वडे तळून घ्यायचे. मस्त लागतात. यामध्ये गूळ किंवा साखर काही न घातल्यामुळे फणसाची नॉर्मल चव लागते आणि चटणीबरोबर खात असताना खूप छान लागतात. मुलं किंवा मोठी माणसंसुद्धा वडे तळत असताना येता जाता गरम गरम खाऊ शकतात. म्हणजे आपण असेच नुसते वडे खाऊ शकतो किंवा चटणीसोबतही खाऊ शकतो. चटणीसोबत खात असताना आणखीन चव खूप छान लागते. तुम्हाला या प्रकारची चटणी वेगळी नको असेल तर या वड्याच्या मिश्रणामध्ये सुद्धा मिरची, कोथिंबीर याचं वाटण घातलं करून तरीसुद्धा चालेल. म्हणजे नुसताच वडा फणसाच्या चवीचा आणि तिखट अशी चव लागेल. आवडत असेल तर वडा थापताना याला तीळसुद्धा आपण लावू शकतो. म्हणजे ज्याप्रमाणे घारग्यांना आपण खसखस लावतो तशी वडा थापून झाला की वरच्या बाजूला तीळ लावायचे आणि ते छान दाबून त्यामध्ये बसवायचे. म्हणजे तळल्यानंतर एका बाजूला आपल्याला तिळाचाही स्वाद लागतो. खाताना थोडेसे क्रंची लागतील. पाऊस पडत असताना अशा पद्धतीनं आपण जर तळून चटणी आणि वडे आणि त्याच्यानंतर चहा, हे आपल्याला एक मस्तपैकी टी टाईम स्नॅक्स असं कॉम्बिनेशन होईल. एक दिवस तुम्ही पण असं करून बघा. संध्याकाळच्या वेळेला मस्तपैकी असं खायला खूप छान लागेल. तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तुम्हाला हा वडा कसा वाटला तेही मला सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कारण आत्ता पिकलेल्या गऱ्यांचा सीझन आहे. जास्तीत जास्त लोकांना या प्रकारच्या वड्याचा आस्वाद घेता येईल. आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा. चॅनेलवर असलेले बाकीचे व्हिडिओज पण बघून घ्या. आणि नवनवीन व्हिडिओज नंतर येतील ते सुद्धा नक्की बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही पण करा.
लवकरच भेटूया नवीन अशाच छानशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.